छी, ही यांच्याकडची बेस्ट साडी आहे. अवघड आहे. दामिनी आंटी, हम्म. पारूच्या नावाचं ते कार्ड मी ऍड केलेलं हे तुम्हीच सांगितलं ना अहिल्या आंटींना? मी कशाला सांगू, आपली तर युती आहे ना. पारू मॅडम, आता बघूया तुला इथून कोण वाचवायला येते ते. मी वाचवू शकते. शत्रूचा शत्रू म्हणजे आपण मित्र मानायचं असतं. ह्या पारूला मला तिच्या गावच्या पत्त्यावर पार्सल पाठवायचंय, तेही कायमच. तू जे करशील ते बेस्ट करशील. ऑल दी बेस्ट. थँक्यू. युती मग कसं कळलं अहिल्या आंटींना? नाही, कारण ती गोष्ट तर फक्त तुम्हाला माहित होती. ते तुझं कर्म. बदकानं कितीही मोर पिसं लावली ना तरी तो मोर होत नाही. ऐक ना दिशा, तू मला बदक म्हण किंवा मोर म्हण, मला काहीच फरक पडत नाही. करेक्ट आहे. काच पडावा फरक. तसंही तू स्वतःहून इतक्या मोठ्या शॉप मध्ये खरेदी करायला तर येऊ नाही शकत. नशीब समज. अँड थँक मी, माझ्या साखरपुड्याच्या निमित्तानं तुला इथे खरेदी करायला येता आलं. ए पण बाय द वे, आज खरेदी तर माझी आहे. तू काय करतेस? ए ऐक हा, खरेदी तुझी आहे ना, मग जाऊन करायची. इथं काय करतेस? ते काय ना, मी इथे अहिल्या आंटींसोबत आली आहे. नाही नाही नाही, इनफॅक्ट त्यांनी मला आणलंय इकडे हक्काने. तुझ्यासारखं नाहीये. ए बाय द वे, तुला तर माझ्यासाठी साड्या सिलेक्ट करायला आणलं ना, मग तू ते काम कर ना. काय आहे ना दिशा, मी माझ्या मनाची राणी आहे. मला जे वाटतं, माझ्या मनाला जे आवडतं ते मी करते. आणि ऐक, सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मी किर्लोस्कर घराण्याची सून आहे. जा. ते तर तू नशिबानं झालीयस, पण मी माझ्या टॅलेंटवर या घराण्याची सून होणार आहे लवकरच. आणि एकदा तूच म्हणाली होतीस ना की तुला माझ्यात भावी अहिल्यादेवी किर्लोस्कर दिसतात. एकदम करेक्ट बोललेलीस तू. मीच आहे अहिल्या आंटींची फ्युचर कॉपी. किती गो भोळी तू. ऐक ना दिशा, तू ना कधीच त्या अहिल्या देवीची कॉपी होऊच शकत नाहीस. आणि ऐक, लग्न अजून व्हायचंय, तो भविष्य काळ आहे आणि मी किर्लोस्करांचा वर्तमान आहे. जास्त उडायचं नाही, निघायचं आणि तुझं काम करायचं. आणि तुला आवडतं ना तुझ्या अहिल्या अंशींची कॉपी करायला? अहिल्याची वाव किती बेस्ट आहे, अहिल्याची वाव, ही काय तुमची चॉईस आहे? हे तुझं काम आहे, तू तेच कर. तेच जमेल तुला. निघ. दिशा आले. अहिल्या आंटी जा, तुला चापलुसी करायला बोलवलंय, तेच जमेल तुला. निघ. चालले ते. कोल्ड्रिंक दिला, वेफर्स द्या ना. आई अहिल्यादेवी किर्लोस्कर आल्यात ना. ओके, थँक्यू. ही साडी दाखवा जरा. ही साडी बाजूला काढून ठेवा. ही माझ्या सुनेवर खूप छान दिसेल. अजून तुला काही आवडतंय तर बघ. आई, अरे आदित्य, जरा एक नजर टाक ह्या साड्यांवर. छान आहे. बरं ऐक, तुला प्रीतूसाठी सूट बघायचा आहे आणि श्रीकांतसाठी सुद्धा. ओके,
चल मी वर बघून येतो. ते साड्या घ्यायच्या होत्या. हा इथून खाली जावा. खाली का? हा. हे पारू, खाली जायचंय खाली. चल चल. अरे कसलं मोठं दुकान आहे रे. वर बी हाय खाली बी हाय. असं वाटतं की जणू काही मोठ्याच्या मोठा राजवाडाच आहे. एकदम महाल. हे पारू, आता चपला काढायच्या आणि मग जायचं साड्या बघायला. चल. तिकडे बघूयात ना. लग्नात नसतो का मी? आपण यांच्याकडे बसू. या बसा. कशा हवेत? लग्नासाठीच्या साड्या दाखव. लग्नासाठी हवेत? ही 10,700. दुसरी साडी दाखवता का? याली छान आहे. याची किंमत काय आहे? ही 12,500. वहिनी, मी तिकडे गेले होते ना, तिकडे छान डिझाईन आहे त्याच्यापेक्षा आणि कलर पण सुंदर आहे. तिथे चला ना. बरं, ही साडी आहे ना, ही जरा बाजूला काढून ठेवा हा. आणि आम्हाला त्या सेक्शन मधल्या साड्या दाखवा. दामिनी, नक्की चांगल्या आहेत ना तिकडे साड्या? म्हणजे काय, तुम्ही जाऊन बघा. चला. चल. चल ना, दुसऱ्या दुकानात जाऊया ना. या संग मुलकाच्या माग साड्या आहेत. ताई, आम्ही जरा जाऊन येऊ का? चल. येतो. काय झालं, घेतली साडी? समध्या साड्या चांगल्याच आहेत, पण लईच महाग आहेत. अरे मामा, मी तुम्हाला सांगितलं ना, त्याची काळजी तुम्ही करू नका. पारूला जी साडी आवडेल ती सिलेक्ट करा. आणि एनिवे तुम्ही चला, मी तुम्हाला मदत करतो. मॅम, तुम्ही प्लीज आम्हाला या सेक्शन मधल्या साड्या दाखवा. हा. हा, या या. चल. थोड्या ह्या ज्या डिजिटल प्रिंट आणि ह्या सगळ्या साड्या आहेत ना, त्या दाखवा. पारू, बघ ना कुठली आवडतीये का? $28,000. 28,000? हो, एवढ्या किमतीत तर आमच्या गावाकडे अख्खच्या अख्खं दुकान मिळेल. नाही नाही, नको, लईच महाग आहे. पारू, त्याचा विचार तू नको करूस. असं कसं विचार नको करू?
बर, तुला किती मध्ये पाहिजे? 2-3 हजार. नाही नको नको, ते 5-6 हजारापर्यंत चालेल. अगं, असू दे असू दे अगं, असू दे. अगं, त्याला काय होतंय? ओके मॅम, आपल्याकडे काही डिस्काउंट आहे ना? हा. पाडवा जवळ आलाय, 80% डिस्काउंट आहे सर. ऐंशी. वा, म्हणजे ऑलमोस्ट 5,500ला ही साडी मिळेल. चालेल ना? चालेल. मॅम, ही साडी पॅक करून द्या. चला बिलिंगला यावर. चल. दाखवा. नाहीच ना? दामिनी, या काही चांगल्या नाही आहेत साड्या. वहिनी, तुझा वेळ जात नाही म्हणून सगळे मोकळे नसतात दामिनी. काही चांगल्या नव्हत्या तिकडे साड्या. आम्ही मगाशी सगळ्या सिलेक्ट केलेल्या साड्या पॅक करून ठेवा. आणि ती मगाशी मी स्पेशल साडी तुम्हाला बाजूला काढून ठेवायला दिली होती, ती फक्त माझ्या सुनेसाठी आहे. ती कुणालाही देऊ नका. कुठे गेली ती साडी? एक मिनिट. बॉक्स होता. अरे, आत्ता इथेच होती ना? साडी मिळत नाहीये. माझी नजर लागली की काय? बहुतेक काउंटरला गेली असेल. बरं ठीक आहे. आता तशी कुणालाही देऊ नका साडी, कारण ती स्पेशली फक्त माझ्या सुनेसाठी आहे. कोणाला विकू नका म्हणे. आमच्या गावाकडे आठवड्या बाजारात पण याच्यापेक्षा चांगली साडी मिळते. पारू, खुश ना? किर्लोस्कर कुटुंबाकडून तुझ्या लग्नासाठी ही खास भेट. आदित्य बाबा, हा. हिला रिक्षात सोडून परत येतो मी. परत काय तर? नाही, तुम्हाला घरी सोडावं लागेल ना. मी जाईन आणि तुम्ही पण घरी जा, कारण की उद्या पाहुणे येणार आहेत ना, तुम्हाला तयारी करायची असेल. नाही तसं नाही, पण येतो मी. मारुती मामा, तुम्हाला प्रत्येक वेळी काय ऑर्डर्सच द्याव्या लागतील का? तसं नाही, पण तसंच आहे. चला, एक मिनिट हा, फोन आला. हॅलो. हां, येस. नाही, तसं असेल तर मला त्या शेतकऱ्यांना भेटावं लागेल. हो, तुम्ही मीटिंग अरेंज करा. थँक्यू. सॉरी मॅडम, तुम्ही चॉईस केलेली साडी 5 मिनिटं अगोदर कोणीतरी विकत घेतली. काय? अहो, हे कसं शक्य आहे? मी तुम्हाला सांगितलं होतं की ती बाजूला काढून ठेवा म्हणून. एक्झॅक्टली. ही काय स्टुपिडिटी आहे? आणि आम्ही ऑलरेडी विकत घेतली होती ना ती साडी, मग तुम्ही पुन्हा कशी विकू शकता दुसऱ्यांना? सॉरी मॅडम, ते नजर चुकीने झालं. तुमची ही चूक तुम्हाला खूप महागात पडणार आहे, माहितीये तुम्हाला? अहो, स्वतः अहिल्यादेवी किर्लोस्कर आल्या तिथे. तुमच्या दुकानाचं नाव मोठं आहे ना, म्हणून इतक्या गर्दीत त्या स्वतः आल्या. नाहीतर हे सगळे साड्यांचे ऑप्शन्स घेऊन तुम्हाला यायला लागलं असतं आमच्या घरी. कोण येतंय आपल्या दुकानात याचं जरा तरी भान ठेवा. आणि अहो, आम्ही शेजारीच गेलो होतो ना, मग कधी कोणी आणि कशी नेली आमची साडी? माहित नाही मॅडम, मी तुमच्या बरोबर दुसऱ्या सेक्शन मध्ये होते. जाऊ दे ना वहिनी. अहो ना, नशिबातच नव्हती ती साडी तुमच्या.
नशीब असावं लागतं ना, नशीबच करंट. हा आणि ना तुमचा आता जॉब गेलाच म्हणून समजा. आणि हा, हे शोरूम पण आता बंद ना. मॅडम प्लीज असं नका करू. बघितलं का किती साजेरी नवरी दिसतीये तुझी पोर. तुझा हार घालून तर खूपच सुंदर दिसतीये. असाच तुझ्या आशीर्वादाचा हात तिच्या डोक्यावर असू दे. मुलगा लाखात एक आहे, दुबईला असतो कामाला, 80,000 रुपये पगार आहे. तुझ्या मनात होता ना तसाच मुलगा आहे. बरोबर बोलतोय ना मी? तुला पसंत आहे ना मुलगा? अगं, वर जाऊन आईला तोंड दाखवायचंय मला. तसा शब्द दिलाय ना मी तिला की तुला आयुष्यभर सुखात ठेवेल असा मुलगा बघीन म्हणून. आणि हे वेडाबाई, असं लगेच रडाई बिडायचं नाही. रडून डोळे सुजवायचे नाहीत. आता मुलाकडचे तुला बघायला येणार आहेत ना. हे पण बा असं म्हणतात की मुलीचं लगीन झाल्यावरती माहेरच्यांना इसरते. मी तर एवढ्या लांब जाणार आहे दुसऱ्या देशात, म्हणजे नक्की तुम्हाला इसरणार ना. बा बाहेरच्या देशात जायलाच पाहिजे करा. अगं, रीत असते ना, जिथं नवरा तिथं बायको. आणि तू जगाच्या पाठीवर कुठं बी गेलीस ना तरी मी नाही विसरणार तुला. मी बाप आहे ना तुझा, माझच एक अंग आहेस तू, माझ्या काळजाचा तुकडा. कायम मी तुझ्या सोबत राहणार. बघितलंच का आईकडं किती खुश आहे ती. आणि असणारच ना. मी शब्दच दिला होता तिला, पोरगा लाखात एक आहे, सुपारीच्या खांडाचं सुद्धा व्यसन नाहीये त्याला. माणसं चांगली आहेत, आणखी काय हवं. देवच पावला म्हणायचं. हे पण यो मुलगा मला तुझ्यापासून लांब तर करणार नाही ना. नाही ग, मुलगा अगदी सज्जन आहे, आई बापाच्या शब्दाच्या बाहेर नाही. आणि आपल्यातलाच एक ग, नको एवढा विचार करू. पाहिलंस का आपली पोरगी किती सुंदर दिसते. आता सगळं निर्विघ्नपणे पार पडू दे.